हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 7 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 9. यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व दिलेला आहे. यामध्ये एक्झाम्पल आहे फर्स्ट -96 डिवायडेड बाय 16. सो इथे आपल्याला -96 डिवायडेड बाय 16 असं पण आपण राईट केलं ना तरीही चालेल. आता या दोन्ही नंबरला आपण कोणत्या नंबरने डिवाइड करू शकतो? 2 ने डिवाइड करू शकतो, बिकॉज दोन्ही नंबरला युनिट प्लेसला 6 नंबर आहे. सो 2 8s are 16 आणि 2 1s are 2, 2 4s are 8, 9 minus 8 1. सो 2 8s are 16. इथे आपण 96 ला 2 ने डिवाइड केला, आन्सर मिळालेला आहे 48. सो -48 अपॉन 8. परत आता ह्या फ्रॅक्शनला पण आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 1s are 2, 2 4s are 8, 2 1s are 2, 2 2s are 4 and 2 4s are 8. सो इथे 24 अपॉन 4. हे मायनस साइन द्यायचा आहे आपल्याला, बिकॉज इथे 96 ला मायनस साइन आहे. परत आता इथे आपण 2 ने डिवाइड करू शकतो. सो 2 1s are 2, 2 2s are 4, 2 1s are 2, 2 2s are 4. सो -12 अपॉन 2 आन्सर आलेला आहे. परत इथे आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 1s are 2, 2 6s are 12, -6 अपॉन 1. नेक्स्ट इथे 1 ने आपण 6 ला डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे -6. ओके, 1 ने आपण कोणत्याही नंबरला डिवाइड केलं ना तर आपल्याला तोच नंबर मिळतो. सो इथे आपण -96 अपॉन 16 ह्या फ्रॅक्शनचा आन्सर आलेला आहे 6. ओके, आणि हे एक्झाम्पल आपण इतकं सॉल्व केलं ना तर आपण इथे डायरेक्टली पण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. इथे मी तुम्हाला ऑर मध्ये देत आहे. तुम्हाला जे आन्सर इझी वाटलं ना ते आन्सर तुम्ही राईट करा. बघा इथे -96 आणि 16 आहे. सो आणखी आपण ह्या मेथडने कसं सॉल्व करणार? 96 आणि 16 हे दोन्हीही एका कोणत्या टेबलमध्ये येतात हे यामध्ये बघायचं आहे. छोटा नंबर 16 आहे ना, मग 16च्या टेबलमध्ये 96 येतो का हे आपल्याला चेक करायचं आहे. तर 16च्या टेबलमध्ये 96 येतो. सो इथे आपण 16 ने डिवाइड करू शकतो दोन्हीही नंबरला. आणि इथे 16 6 जार 96, इथे मायनस साइन आहे, इथे मायनस, आणि 16 1 जार 16. आणि 1 ने जर आपण 6 ला डिवाइड केलं तर आन्सर काय येणार? -6 येणार आहे. सो हे आन्सर ऑर मध्ये आपण हे आन्सर पण राईट करू शकतो आणि ही मेथड पण आपण राईट करू शकतो. तुम्हाला जी मेथड इझी वाटते ना तुम्ही ती मेथड राईट करू शकता. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड 98 डिवायडेड बाय -28. सो 98 -28. आता आपल्याला हे चेक करायचं आहे दोन्हीही नंबरला आपण कोणत्या नंबरने डिवाइड करू शकतो. सो इथे 8 आहे ना युनिट प्लेसला, तर आपण आधी फर्स्ट मेथडने सॉल्व करणार, देन आपण सेकंड मेथड पण बघणार आहे. सो इथे 8 आहे युनिट प्लेसला, तर आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 1s are 2, 2 4s are 8, 2 1s are 2, 2 4s are 8. 9 minus 8 इथे 1 येणार आहे. 18 होणार, तर इथे 18 किती नंबरला येतो 2च्या टेबलमध्ये? 9 नंबरला. सो 2 9s are 18, इथे 49 आलेला आहे. सो 49 अपॉन 14, आणि 14 ला मायनस साइन आहे ना. बघा इथं 28 ला मायनस साइन आहे, तर इथे फ्रॅक्शन तर एकच आहे म्हणून आपण ह्या फ्रॅक्शनला मध्ये मायनस साइन देऊ शकतो किंवा वरती पण देऊ शकतो. ओके, सो इथे आपण देणार आहे थोडा वेळ. आणि इथे आपण परत आता कोणत्या नंबरने डिवाइड करू शकतो? 14 आणि 49 ला. सो 14 आणि 49 7च्या टेबलमध्ये येतात, म्हणून 7 1s are 7, 7 2s are 14 and 7 7s are 49. सो इथे 7 अपॉन 2, आणि हे मायनस साइन आपण इथे न्यूमरेटरला पण देऊ शकतो. ओके, बिकॉज हा एकच फ्रॅक्शन आहे, तर मायनस साइन आपण या फ्रॅक्शनच्या मध्ये पण राईट केलं तरी चालेल आणि न्यूमरेटरला पण राईट केलं तरी चालेल. सो आन्सर काय मिळालेला आहे? मग कोणत्या नंबरला आपण डिवाइड केलेला आहे? 98 अपॉन -28 ह्या फ्रॅक्शनला डिवाइड केलं तर आपल्याला हा नंबर मिळतो. ओके, आता आपण आपलं सेकंड मेथडने आन्सर सॉल्व करू. बघा 98 अपॉन -28 राईट करून घ्यायचं आहे. जर आता आपले टेबल्स नीट लर्न असतील ना तर आपल्याला हे बघायचं की दोन्हीही नंबर एकाच कोणत्या टेबलमध्ये येणार आहे. तर इथे दोन्हीही नंबर हे
14च्या टेबलमध्ये येतात, म्हणून आपण इथे 14ने डिव्हाइड करू. ओके, 14 7 जार 98 आणि 14 2 जार 28. ओके, आणि मायनस साईन आहे ना, सो इथे मायनस साईन देऊन द्यायचं आहे ना इझी. सो जी मेथड तुम्हाला इझी वाटते ना ती मेथड तुम्ही इथे राईट करू शकता. आणि बट ही सेकंड मेथड आपण इथे राईट करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आपले टेबल नीड्स लर्न पाहिजे. जर एखाद्या वेळेस तुम्हाला टेबल लर्न नसले किंवा आठवले नाही तर तुम्ही ही मेथड पण फॉलो करू शकता स्टेप बाय स्टेप. ओके, एक्झाम्पल नंबर 3 आहे -51/68. बघा, हे फ्रॅक्शन आपल्याला डिव्हाइड करण्याआधी हे चेक करायचं असते दोन्हीही नंबर कोणत्या एका टेबलने डिव्हाइड होणार आहे. सो इथे 1 आहे युनिट प्लेसला, इथे 8 आहे, म्हणजेच हा 68 2ने डिव्हाइड होईल, पण 51 हा 2ने डिव्हाइड होणार नाही. 3ने पण हा नंबर डिव्हाइड होणार नाही, 4ने पण नाही होणार. मी चेक करून बघितलं तर हा नंबर ओनली 17 ह्या टेबलने डिव्हाइड होतो. ओके, सो आपण जी नेक्स्ट मेथड यूज केली होती ना सेकंडवाली, ती मेथड इथे आपण यूज करणार. हा नंबर 17ने डिव्हाइड होतो, म्हणजे 17च्या टेबलमध्ये दोन्हीही नंबर येतात. ओके, यासाठी तुम्हाला इथे टेबल लर्न करणे खूप आवश्यक आहे. आणि जर तुमचे टेबल लर्न नसतील किंवा लक्षातही नसतील तर आपण सेकंड मेथड पण इथे घेणार आहे. ओके, बघा 15 हा 17च्या टेबलमध्ये 3 नंबरला येतो. 17 3 जार 15 51, आणि इथे मायनस साईन आहे म्हणून इथे मायनस साईन द्यायचं. आणि 17च्या टेबलमध्ये 68 4 नंबरला येतो. 17 4 जार 68, म्हणजे -3/4 हे आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. नेक्स्ट आता इथे आपण फॅक्टर काढून पण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. ओके, जर तुम्हाला टेबलमध्ये काही प्रॉब्लेम असतील ना, तुम्हाला हार्ड जात असेल की 2ने 3ने 4ने 5ने असं मल्टिप्लिकेशन करण्यामध्ये खूप वेळ जातो ना, त्यासाठी आपण एक दुसरी मेथड इथे बघणार आहे. ऑरमध्ये काय करायचं आहे, आपल्याला हा नंबर ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे -51/68, आणि या नंबरचे आपल्याला दोन्ही नंबरचे फॅक्टर काढायचे आहे. इथे आपण 51चे फॅक्टर काढू आणि इथे आपण 68चे फॅक्टर बघू. सो 51 हा कोणत्या टेबलमध्ये येणार आहे बघा, 3ने डिव्हाइड होणार आहे. ओके, सो मी याला 3ने डिव्हाइड करते, आणि 3ने डिव्हाइड केल्यानंतर इथे 17 आन्सर येणार आहे. ओके, 3 1 जार 3, सो 5 - 3 इथे 2 येणार आहे, 21 नंबर बनणार आहे. सो 3 7 जार 21. ओके, आता 17 हा कोणत्या टेबलमध्ये येतो, कोणत्या टेबलने आपण याला डिव्हाइड करू शकतो, कोणत्याही टेबलने आपण याला डिव्हाइड करू शकत नाही, बिकॉज हा 17 प्राईम नंबर आहे. सो 17ला 17च्याच टेबलने डिव्हाइड करावं लागेल. 17 1 जार 17, म्हणजे आपल्याला हे फॅक्टर मिळालेले आहे 3 आणि 17. सो इथे 51 आहे, तर इथे आपल्याला 3 × 17 हे फॅक्टर राईट करून घ्यायचे आहे. मायनस साईन आपण नंतर देणार आहे. आता इथे 68चे फॅक्टर बघू. इथे युनिट प्लेसला 8 आहे, सो आपण इथे 2ने डिव्हाइड करू शकतो. सो 2 1 जार 2 2 3 जार 6, आणि 2 4 जार 8. परत 34ला 2ने डिव्हाइड करू शकतो, बिकॉज 4 आहे युनिट प्लेसला. सो 2 1 जार 2, 3 - 2 1 येणार आहे, इथे 14 नंबर बनणार आहे, आणि 2 7 जार 14. अगेन इथे 17 आले. परत आता 17ला आपण 17च्याच टेबलने डिव्हाइड करू शकतो. 17 1 जार 17, म्हणजे आपल्याला 68चे फॅक्टर मिळालेले आहे 2 2 आणि 17. हे फॅक्टर आपल्याला इथे राईट करायचे असतात ह्या 68च्या ठिकाणी. ओके, 2 × 2 × 17. ओके, नेक्स्ट आता इथे काय करायचं आहे बघा, हे डिव्हायडेशनमध्ये आहे ना, सो डिव्हायडेशनमध्ये जे सेम नंबर असतात ते आपण कट करत असतो. म्हणजे इथे 17 17 सेम आलेला आहे, तर इथे 17 1 जार 17 कट होतील, आणि रिमेनिंग काय आहे 3, आणि इथे 2 × 2 2 × 2 4. 51ला मायनस साईन आहे म्हणून इथे मायनस साईन आणि इथे मायनस साईन. फोर्थ एक्झाम्पल आहे 38 डिवायडेड बाय -57. सो इथे आपण ह्या फॉर्ममध्ये राईट करून घेणार आहे 38/-57. आता आपल्याला एक चेक करायचं आहे 38 आणि 57 ह्या नंबरला आपण एकाच नंबरने डिवाइड करू शकतो का, किंवा हे दोन्हीही नंबर एकाच टेबलमध्ये येतात का. ओके, सो इथे हे दोन्हीही नंबर 19च्या टेबलमध्ये येतात, तर इथे आपण 19ने डिवाइड करू शकतो. ही आपली फर्स्ट मेथड आहे. आधीच्या एक्झाम्पलमध्ये ज्या प्रकारे आपण फॅक्टर केलेले आहेत त्या प्रकारे आपण ह्या एक्झाम्पल पण सॉल्व्ह करणार आहे. फर्स्ट आपण ही मेथड बघूया. सो 19च्या टेबलमध्ये 38 हे 2 नंबरला येतात. 19 2 जार 38, सो इथे 2, आणि 19च्या टेबलमध्ये 57
हे 3 नंबरला येतात. 19 3 जार 57. ओके. आणि इथे मायनस साईन आहे ना, सो आपण हे मायनस साईन ह्या 2ला पण देऊ शकतो, 3ला पण देऊ शकतो किंवा दोघांच्या मध्ये पण देऊ शकतो. बिकॉज मायनस साईन आहे ते पूर्ण फ्रॅक्शनलाच आहे. सो मी इथे ह्या 2 समोर देत आहे. म्हणजे ॲन्सर आलेला आहे ह्या नंबरला आपण डिवाइड केलं तर ॲन्सर येते -2/3. ही आहे फर्स्ट मेथड. आता सेकंड मेथड आपण फॅक्टर थ्रू काढणार आहे. 38/-57 इज इक्वल टू, यांचे फॅक्टर करूया. फर्स्ट ऑफ ऑल 38चे फॅक्टर बघा, 38 आहे ना, सो युनिट प्लेसला 8 आहे. सो इथे आपण 2ने डिवाइड करू शकतो. तुम्हाला माहितीच असेल 2ने आपण कोणत्या कोणत्या नंबरला डिवाइड करू शकतो. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 4 6 8 हे नंबर येतात त्यांना आपण 2ने कम्प्लिटली डिवाइड करू शकतो. ओके. सो इथे 2 1 जार 2, 3 - 2 1 येणार, 18 नंबर होणार आहे. 2 9 जार 18. इथे 19 फॅक्टर आलेला आहे. सो हा 19 कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, ओनली 19च्याच टेबलमध्ये येतो बिकॉज तो प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर हे कोणत्याही अदर टेबलमध्ये येत नसतात, स्वतःच्या टेबलमध्येच येतात. सो ह्या 19ला आपण 19नेच डिवाइड करू शकतो. 19 1 जार 19. हे फॅक्टर आहे 38चे. सो 38ला इथे आपल्याला काय फॅक्टर मिळालेला आहे 2 19. ओके. 2 × 19 हे 38चे फॅक्टर आहे. नेक्स्ट इथे आपल्याला 57चे फॅक्टर घ्यायचे आहे. आता 57च्या युनिट प्लेसमध्ये इथे 7 आहे, तर हा नंबर 2ने डिवाइड होणार नाही, कारण 2ने तेच नंबर डिवाइड होते. त्यांच्या युनिट प्लेसला 0 4 6 8 हे नंबर येतात, बट इथे 7 नंबर आहे. तर हा नंबर आपण 3ने डिवाइड करून बघू. आता 3ने डिवाइड नंबर होतो हे आपण कशावरून ठरवू, की दिलेले जे नंबर आहे ना, या नंबरमधले डिजिट यांची करायची ॲडिशन, म्हणजे 5 आणि 7. 5 आणि 7 हे 12 होतात. सो 12 हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून ह्या नंबरला 3ने डिवाइड होतो. ओके, सिम्पल आहे. सो इथे आपण 3ने डिवाइड करणार. इथे राईट करायचं 3. 3 1 जार 3. 5 - 3 इथे 2 येणार आहे. 27 नंबर होणार आहे. 27 किती नंबरला येतात 9 नंबरला. 3 9 जार 27. आता 19 हा प्राईम नंबर आहे, सो हा 19च्याच टेबलमध्ये येतो, म्हणजे 19 1 जार 19. आता 57चे फॅक्टर काय आलेले आहे 3 × 19. ओके. आता इथे मायनस साईन आहे ना, सो इथे मायनस साईन देऊन द्यायचं आहे. नेक्स्ट आता बघा, इथे 19 आहे, इथे 19 आहे. सो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये सेम नंबर आहे, तर ते कॅन्सल होत असतात, म्हणजे डिव्हिजनमध्ये हे कॅन्सल होतील. सो रिमेनिंग नंबर काय आहे 2/3. आणि हे मायनस साईन आपण इथे पण राईट केलं तरीही चालेल. बघा, ह्या मेथडने आपण सॉल्व्ह केलं तरीही आपला आन्सर -2/3 आलेला आहे. आणि फॅक्टर थ्रू आपण हे सॉल्व्ह केलेलं, तर इथे -2/3 हेच आन्सर आलेलं आहे. ओके. इथे एक्झाम्पल नंबर 5 आहे, -85 डिवायडेड बाय 20. ओके, इथे आपण राईट करून घेऊ ह्या प्रकारे. आता दोन्हीही नंबर हे कोणत्या एका टेबलमध्ये येतात का? नाही. सो आपल्याला बघायचं आहे की दोन्हीही नंबरला आपण कोणत्या एका टेबलने डिवाइड करू शकतो. सो इथे युनिट प्लेसला 5 आहे, इथे युनिट प्लेसला 0 आहे. बघा, 5च्या टेबलमध्ये युनिट प्लेसला 5 आणि 0च येतो, म्हणजे आपण जिथे नंबर 5 असेल आणि 0 असेल तर आपण त्या नंबरला 5ने डिवाइड करू शकतो. म्हणजे आपण इथे 5ने डिवाइड करून घेणार आहे. सो 5 1 जार 5, 5 2 जार 10 येणार. सो आपण इथे 5 1 जार 5 घेणार आहे. आणि 8 - 5 जार 3, 35 नंबर होणार. सो इथे 5 7 जार 35 येणार, म्हणजे इथे 17 आणि इथे 5 4 जार 20, इथे 4 आणि मायनस साईन इथे. ओके. सो इथे आन्सर मिळालेला आहे आपल्याला -17/4. आता नेक्स्ट मेथड आपण सॉल्व्ह करणार आहे. नेक्स्ट मेथड काय आहे फॅक्टर. तर 85/20 इज इक्वल टू 85चे आपण फॅक्टर आधी राईट करून घेऊ. बघा, 85 युनिट प्लेसला 5 आहे, तर मी इथे 5ने डिवाइड करते. 5 1 जार 5. आता इथे आपण 8 - 5 केलं तर 3 येणार आहे. इथे 35, 5 7 जार 35 येणार आहे. आणि 17 हा प्राईम नंबर आहे, सो 17 हा 17च्या टेबलमध्येच येतो. 17 1 जार 17. नेक्स्ट आता इथे आपण 20चे फॅक्टर पण राईट करून घेऊ. 20 हा पण 5च्या टेबलमध्येच येतो, म्हणून मी इथे 5नेच डिवाइड करते. 5 4 जार 20. आता 4 हा 2च्या टेबलमध्ये येतो, सो 2 2 जार 4. आणि 2 हा प्राईम नंबर आहे, तो स्वतःच्या टेबलमध्ये येतो, म्हणून 2 1 जार 2. हे आपल्याला 20चे फॅक्टर मिळाले. इथे आपल्याला 85चे फॅक्टर मिळाले. सो इथे 85चे फॅक्टर राईट करून घेऊ. -5 × 17 अपॉन इथे 20चे फॅक्टर 5 2 × 2.
आता डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये इथे 5 आहे, इथे 5 आहे, हे सो हे कॅन्सल होऊन जातील आणि इथे -17 2 2 जार 4 हे आन्सर येणार आहे. ओके, सो तुम्ही या मेथडने सॉल्व करा किंवा ह्या मेथडने पण सॉल्व करू शकता. ओके, नंबर 6 -150 डिवायडेड बाय -25. सो इथे या प्रकारे राईट करते. 150 हे मायनसमध्ये आहे, -25. बघा आता इथे आपण दोन मेथडने सॉल्व करणार आहे हे आन्सर. फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या डिव्हिजन मेथडने सॉल्व करणार आहे की इथे आपण कोणत्या नंबरने डिव्हाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळणार. सो इथे स्मॉल नंबर बघायचा आहे, 25 आहे. सो 25च्या टेबलमध्ये 150 ऑब्व्हियसली येतो. ओके, सो मी इथे ह्या नंबरला 25ने डिव्हाइड करते. 25 1 जार 25, 25 6 जार 150. इथे मायनस साईन आहे ना, इथे मायनस साईन द्यायचा आहे आणि 25 1 जार 25. सो इथे पण मायनस साईन द्यायचा आहे. आता बघा इथे मायनस आहे, दोन्ही मायनस साईन प्लस होतील, मायनस मायनस प्लस, आणि आपण 1ने 6ला डिव्हाइड केलं तर आन्सर काय येणार आहे, ओनली 6. सो इथे आन्सर 6 येणार आहे. ओके, ही आपली फर्स्ट मेथड आहे. नेक्स्ट आता आपण इथे फॅक्टर थ्रू पण सॉल्व करणार आहे ऑरमध्ये. सो -150 -25 इथे फॅक्टर घ्यायचे आहे आपल्याला फाइंड करून. 150चे फॅक्टर बघा इथे 0 आहे ना, सो मी इथे 5ने डिव्हाइड करू शकते. ओके, 5 1 जार 5, 5 3 जार 15 आणि हा 0. सो परत इथे 30 हा 5च्या टेबलमध्ये येते म्हणून 5 1 जार 5, 5 6 जार 30. आता 6 हा 2च्या टेबलमध्ये येतो म्हणून 2ने डिव्हाइड करते, 2 3 जार 6 आणि 3 हा प्राईम नंबर आहे, सो 3 1 जार 3. ओके, सो हे मिळालेले आहे आपल्याला 115चे फॅक्टर. 150चे फॅक्टर इथे आपल्याला राईट करायचे आहे 5 × 5 × 2 × 3. ओके, नेक्स्ट आता इथे आपण 25चे फॅक्टर पण राईट करून घेऊ. सो 25चे फॅक्टर काय येणार आहे, ऑब्व्हियसली 5च्या टेबलमध्ये येतो ना 25, तर इथे 5 5 जार 25 आणि हा 5 5च्या टेबलमध्ये येतो म्हणून 5 1 जार 5 हे मिळाले. सो 5 × 5. ओके, सो आता डिव्हिजनमध्ये आपल्याला जे सेम नंबर आहे ते कट करायचे आहे. तर 5 कट होतो ह्या 5 सोबत, हा 5 कट होतो ह्या 5 सोबत. ओके, इथे मायनस आणि मायनस येणार आहे साईन, बिकॉज इथे दोन्ही ठिकाणी मायनस आहे. सो नेक्स्ट आता जे रिमेनिंग नंबर आहे ते आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. इथे 2 आहे, 2 × 3 6 येणार आहे. हे मायनस आणि मायनस साईन ऑलवेज काय होतील, प्लस होतील, म्हणजे आन्सर मिळालेला आहे आपल्याला 6. ओके, इथे पण आपल्याला आन्सर 6 मिळालेला आहे. ह्या मेथड थ्रू पण आपण फाइंड केलं तर 6 आन्सर मिळते, ह्या मेथड थ्रू पण 6 आन्सर मिळते. ओके, आणि हे आपलं रफ वर्क आहे, म्हणजे या वर्कला आपण दुसऱ्या पेजवरती पण सॉल्व करू शकतो. असं नाही आहे की तुम्ही ह्या रफ वर्कला इथे सॉल्व केलं पाहिजे. हे रफ वर्क आहे, आन्सर फक्त आपल्याला एवढं राईट करायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 7, 100 डिवायडेड बाय 60. सो 100 डिवायडेड बाय 60 या फॉर्ममध्ये राईट करून घ्यायचं आहे. बघा आता दोन्हीही नंबरला 0 0 आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधील आपण 0 1 कॅन्सल करू शकतो. रिमेनिंग काय राहणार आहे, 10 डिवायडेड बाय 6 आणि ह्या नंबरला आपण 2ने डिव्हाइड करू शकतो. सो इथे मी 2ने डिव्हाइड करते. ओके, म्हणजेच 2 5 जार 10 आणि 2 3 जार 6. सो आन्सर मिळालेला आहे 5/3 आणि इथे कोणत्याही नंबरला कोणतेही साईन नाही ना, म्हणून हे प्लसमध्येच येणार. सो इथे आन्सर मिळालेला आहे आपल्याला. कोणत्या नंबरला डिव्हाइड केलं होतं, 100 डिवायडेड बाय 60. सो 5/3 आन्सर मिळालेला आहे. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे 8 नंबर, 9 डिवायडेड बाय -54. सो या फॉर्ममध्ये आपण राईट करून घेऊ 9/-54. आता दोन्हीही नंबर हे 9च्या टेबलमध्येच येतात, 9ने डिव्हिजिबल आहे. ओके, सो इथे आपण 9ने डिव्हाइड करणार. सर्वात आधी तुम्हाला एक चेक करायचं आहे की दोन्हीही नंबर एकाच टेबलमध्ये येतात का, एकाच टेबलने डिव्हाइड होतात का हे चेक करायचं. जर एका टेबलने डिव्हाइड नसतील होत तर आपल्याला काय करायचं आहे, फॅक्टर करायचे आहे. ओके, सो इथे 9 1 जार 9 आणि 9 6 जार 54 आणि इथे मायनस साईन आहे ना, हे मायनस साईन मी इथे 1ला देते, कारण फ्रॅक्शनमध्ये आपण मायनस साईन हे मध्ये आणि न्यूमरेटरला किंवा डिनॉमिनेटरला लिहिलं तरीही चालेल. सो आन्सर मिळालेला आहे आपल्याला 1 -1/6. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 8 नंबर, 78 डिवायडेड बाय 65. ओके, सो ह्या फॉर्ममध्ये राईट करून घेऊ. आता चेक करायचं आहे 78 आणि 65 हे दोन्हीही एका टेबलमध्ये येतात का.
हे कोणत्याही एका टेबलमध्ये येत नाही आणि दोन्हीही नंबरला आपण कोणत्याही एका नंबरने डिवाइड करू शकत नाही. सो अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, यांचे फॅक्टर घ्यायचे आहेत. सो आपण फॅक्टर कसे घेणार बघा, मी रफ वर्क इथे करत आहे. इथे आपल्याला 78चे फॅक्टर घ्यायचे आहे. सर्वात आधी 78 आहे, युनिट प्लेसला 8 आहे, सो याला मी 2 ने डिवाइड करत आहे. 2 1 जार 2, 2 3 जार 6, 7 - 6 1 येणार, इथे 18 नंबर होणार आहे आणि 2 9 जार 18, इथे 39 मिळाला. आता 39 हा नंबर कोणत्या नंबरने डिवाइड होणार, 3 ने डिवाइड होणार. ओके, सो 3 1 जार 3, 3 3 जार 9 आणि 13 नंबर आहे, हा प्राईम नंबर आहे, हा कोणत्याही टेबलमध्ये येत नाही ना, सो 13च्याच टेबलमध्ये येणार. 13 1 जार 13. सो इथे आपल्याला 78चे फॅक्टर मिळालेले आहे. तर इथे 2 × 3 × 13. आता आपण इथे 65चे फॅक्टर पण राईट करून घेणार आहे. 5 ने पण डिवाइड करू शकतो, म्हणून 5 1 जार 5, 6 - 5 1 उरणार आहे. इथे 15 नंबर बनणार आहे. 15च्या टेबलमध्ये 15 हा 3 नंबरला येतो. 5 3 जार 15, सो इथे 13 नंबर आला. सो 13 नंबर हा प्राईम नंबर आहे, तो 13च्याच टेबलमध्ये येणार. 13 1 जार 13, सो इथे 65चे फॅक्टर मिळालेले आहे. 5 × 13. बघा आता ह्या ठिकाणी आपल्याला न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये सेम नंबर जो आहे तो कॅन्सल करायचा आहे. इथे 13 आहे, इथे 13 आहे, सो 13 13 कॅन्सल होतील आणि इथे 2 3 जार 6 आणि हा रिमेनिंग 5 डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे आन्सर काय मिळालेला आहे, 6/5 हे आपल्याला आन्सर मिळालेला आहे. ही एक्झाम्पल आपण ह्याच मेथडने सॉल्व्ह करू शकतो, बिकॉज हे नंबर कोणत्याही टेबलने डिवाइड होत नाहीत. ओके, सो आपण फॅक्टर या मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. नेक्स्ट आहे एक्झाम्पल 10 नंबर. इथे -5 डिवायडेड बाय -315 दिलेला आहे. सो या फॉर्ममध्ये राईट करून घेऊ, -5 -315. आता बघा इथे 5 आहे, युनिट प्लेसला इथे 5 आहे, सो दोन्हीही नंबर एका कोणत्या टेबलने डिवाइड होतील, तर 5 ने डिवाइड होतील. ओके, ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 5 आणि 0 असतो तो पूर्ण नंबर 5 ने डिवाइड होतो. सो इथे 5 ने आपण डिवाइड करू. 5 1 जार 5. आता 5 ने आपल्याला 315ला डिवाइड करायचं आहे. इथे आपण 5 ने डिवाइड करून बघूया. 5 315, 5 1 जार 5, 5 6 जार 30, इथे 31 - 30 केला तर 1 येणार आणि हा 5 इथे खाली घेतला म्हणजे 15 आहे. 5 3 जार 15, इथे आन्सर काय मिळालेला आहे आपल्याला, 63. सो इथे 63 आणि हा मायनस साईन आहे, हा मायनस साईन आहे. जर आपण दोन्ही नंबरला मायनस साईन दिले ना, तर दोन्हीही नंबरचे मायनस मायनस इथे साईन होणार आहे प्लस, म्हणजे 1/63 हे आन्सर प्लसमध्ये आपल्याला मिळणार. ओके, आहे इझी. हे आन्सर काढणे आपल्याला खूप इझी आहे. फक्त ह्या ठिकाणी तुम्हाला टेबल लर्न असायला हवे किंवा मग तुम्ही फॅक्टर मेथडने पण सॉल्व्ह करू शकता. ओके, क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट 3 डिव्हिजन्स ऑफ इंटेगर्स सच दॅट द फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ ईच विल बी 24/5. इथे आपल्याला 3 डिव्हिजन्स ऑफ इंटेगर राईट करायचे आहे. त्यांचं फ्रॅक्शनल फॉर्म हे 24/5 यायला पाहिजे. सो इथे आता आपण डिव्हिजन ऑफ इंटेगर राईट करणार आहे. सो इथे रफ वर्क घेणार. बघा या 24/5 ला आपण मल्टिप्लाय करायचं आहे. तर कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तरी चालेल. आपण सुरुवात 2 पासून करणार आहे, मल्टिप्लाय बाय 2. जर आपण 24ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 5 ला पण 2 नेच मल्टिप्लाय करायचं आहे. 2 4 जार 8, 2 2 जार 4 आणि इथे 2 5 जार 10. ओके, हे बघा इथे हा आहे डिव्हिजन ऑफ इंटेगर्स. ओके, या डिव्हिजन ऑफ इंटेगर्सला जेव्हा आपण 2 ने डिव्हाइड करणार तेव्हा आपल्याला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये मिळणार आहे 24/5. ओके, हा पण एक फ्रॅक्शन फॉर्मच आहे. या फ्रॅक्शन फॉर्मला या इंटेजरला आपण 2 ने डिव्हाइड केलं तर आपल्याला आन्सरमध्ये 24/5 मिळायला पाहिजे. सो असे आपल्याला 3 डिव्हिजन ऑफ इंटेगर फाइंड करायचे आहे. सो इथे आपल्याला फर्स्ट डिव्हिजन ऑफ इंटेगर मिळालेला आहे. तर आन्सरमध्ये आपण राईट करणार फर्स्ट नंबर 48/10. ओके, आताच मी तुम्हाला सांगितलं 48/10 ला आपण 2 ने डिव्हाइड केलं तर आपल्याला हा फ्रॅक्शन फॉर्म इथं मिळेल. ओके, 24/5. ओके, 2च्या टेबलमध्ये 8 हा 4 नंबरला येतो म्हणून इथे 4 आहे.
2च्या टेबलमध्ये 4 हा 2 नंबरला येतो म्हणून इथे 2 आहे आणि 10 2च्या टेबलमध्ये 10 5 नंबरला येतो म्हणून इथे 5 आहे. ओके, हा आपला फर्स्ट फ्रॅक्शन फॉर्म झालेला आहे. आता सेकंड आपण ह्याच प्रकारे करणार. 24/5 मल्टिप्लाय 3. इथे तुम्ही कोणताही नंबर मल्टिप्लिकेशनला घेऊ शकता ॲज युअर विश, बट तुम्ही डिनॉमिनेटरला ज्या नंबरने मल्टिप्लाय केलं त्याच नंबरला न्यूमरेटरने पण मल्टिप्लाय करायचं असते. ओके, सो इथे 3 4 जार 12, इथे 2 कॅरी आला 1, 3 2 जार 6, 6 + 1 7, 3 5 जार 15. ओके, म्हणजे सेकंड आपल्याला डिव्हिजन ऑफ इंटिगर काय मिळालेला आहे 72/15. 72/15 ला आपण 3 ने डिवाइड केलं तर आपल्याला हा फ्रॅक्शन फॉर्म मिळेल. सो डिवायडेड बाय 3, इथे पण डिवायडेड बाय 3. ओके, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरने मल्टिप्लाय करायचं इथे आणि त्याच सेम नंबरने इथे आपण डिवाइड केलं ना, तर इथे आपल्याला 24/5 हे आन्सर मिळणार आहे. जेव्हा 72ला आपण 3 ने डिवाइड करणार तेव्हा 24 आन्सर मिळेल आणि 15ला 3 ने डिवाइड केलं तर 5 आन्सर मिळेल. हे झाले आपले 2 डिव्हिजन ऑफ इंटिगर्स. थर्ड वन आहे इथे 24/5 घ्यायचं आहे. या नंबरला आपण 4 ने मल्टिप्लाय करणार आहे. 4 4 जार 16, इथे 6 कॅरी 1, 4 2 जार 8, 8 + 1 9 आणि इथे 4 5 जार 20. हा आपला थर्ड वन डिव्हिजन ऑफ इंटिगर्स आहे. इथे आता मी 2 ने मल्टिप्लाय केले, इथे 3 ने आणि इथे 4 ने. तुम्ही ह्या नंबरला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय करू शकता, तो तुमचा डिव्हिजन ऑफ इंटिगर येणार आहे. ओके, सो इथे थर्ड वन मिळालेला आहे 96/20. 96/20 ला आपण 4 ने डिवाइड केलं तर आपल्याला इथे 24/5 हे फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये मिळणार आहे. ओके, बघा हे रफ वर्क आहे आणि हे फायनल आन्सर इथे मिळालेला आहे. ठीक आहे, सो इथे आन्सरमध्ये 3 डिव्हिजन ऑफ इंटिगर मिळालेला आहे. फर्स्ट आहे 48/10, सेकंड आहे 72/15 आणि थर्ड वन आहे 96/20. ओके, ह्यामध्ये तुम्हाला हे रफ वर्क राईट करायचं नाही, फक्त तुम्हाला हे आन्सर असं राईट करायचं आहे. तुम्ही सिम्पली एक मेथड यूज करू शकता. 24/5 ला इथे रफ वर्कमध्ये 2 ने 3 ने किंवा कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय करून बघायचं आहे आणि जे आन्सर येणार आहे ते म्हणजे डिव्हिजन ऑफ इंटिगर असणार आहे ह्या नंबरला. ओके, सो हे 24/5 ला ज्या नंबरने मल्टिप्लिकेशन केलेलं आहे ना त्याच्या आन्सरला त्याच नंबरने डिवाइड केलं इथे आपण, तर आपल्याला हाच नंबर इथे मिळणार आहे. आहे ना इझी. क्वेश्चन नंबर 3 आहे राईट 3 डिव्हिजन्स ऑफ इंटिगर्स सच दॅट द फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ ईच विल बी -5/7. क्वेश्चन 2 जसं सॉल्व्ह केलेला आहे सेम त्याच प्रकारे आपल्याला क्वेश्चन 3चा आन्सर फाइंड करायचा आहे. यामध्ये पण आपल्याला 3 डिव्हिजन ऑफ इंटिगर्स राईट करायचे आहे. ओके, असे डिव्हिजन ऑफ इंटिगर घ्यायचे आहे की त्यांची डिव्हिजन केल्यानंतर फ्रॅक्शनल फॉर्म काय मिळणार आहे -5/7 मिळणार आहे. ओके, सो इथे फर्स्ट ऑफ ऑल आपण फर्स्ट इंटिगर फाइंड करणार आहे आणि हे रफ वर्कमध्ये राईट करायचं आहे. ओके, -5/7. -5/7 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार 2 5 जार 10 आणि इथे मायनस साइन आहे, इथे प्लस आहे, मायनस प्लस मायनस येणार आणि 7 2 जार 14. हा फर्स्ट डिव्हिजन ऑफ इंटिगर मिळालेला आहे. ओके, सो आन्सरमध्ये फर्स्ट नंबरचा इंटिजर मिळालेला आहे -10/14. आता ह्या इंटिजरला आपण डिव्हिजन केलं तर आपल्याला हा नंबर म्हणजेच हा इंटिगर मिळाला पाहिजे. तर डिव्हिजन कितीने करायचं आहे, इथे आपण मल्टिप्लिकेशन रफ वर्कमध्ये 2 ने केलेला आहे. सो डिव्हिजन आपण 2 ने करायची आहे दोन्हीही न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आणि याचा आन्सर मिळणार आहे. मग 2च्या टेबलमध्ये 5 नंबरला 10 आहे म्हणून इथे 5 येणार आणि इथे मायनस आहे तर इथे पण मायनस येणार आणि 2च्या टेबलमध्ये 14 हा 7 नंबरला तर इथे पण 7 मिळणार. ओके, सो इथे आपल्याला -5/7 या इंटिगरला डिव्हिजन केल्यानंतर मिळालेला आहे. सो हा आपल्याला फर्स्ट डिव्हिजन ऑफ इंटिगर इथे मिळालेला आहे. आता आपण 7 डिव्हिजन ऑफ इंटिगर फाइंड करणार. फर्स्ट ऑफ ऑल -5/7
या -5/7 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करणार. तुम्ही इथे कोणत्याही नंबरने मल्टिप्लिकेशन करू शकता. ओके. सो 3 5 जार 15 आणि इथे मायनस साइन आहे तर इथे मायनस साइन आणि 7 3 जार 21. 15/21 हे आपल्याला दुसरा इंटिग्रल्स मिळालेला आहे. सेकंड नंबर -15/21. या इंटिजरला जर आपण 3 ने डिवाइड केलं तर आपल्याला कोणता इंटिजर मिळणार आहे? -5/7 मिळणार आहे. सो इथे 3 ने डिवाइड करून घेऊ. 3 ने आपण 15 ला डिवाइड केलं तर आपल्याला 5 मिळणार, किंवा कारण 5 3 जार 15 आणि 3 7 जार 21. इथे मायनस साइन आहे, इथे मायनस साइन. ओके. सो ह्या इंटिग्रलला आपण 3 ने डिव्हिजन केलेला आहे तर आपल्याला हा एक नवीन इंटिग्रल मिळालेला आहे. ओके. नेक्स्ट आता थर्ड वन. अगेन इथे आपल्याला -5/7 राईट करायचं आहे आणि आपण इथे 4 ने डिवाइड करणार. सो 5 4 जार 20 आणि मायनस साइन आहे म्हणून इथे मायनस आणि 7 4 जार 28. ओके. सो काय मिळालेलं आहे थर्ड वन? -20/28. -20/28 ला 4 ने डिवाइड करू. सॉरी, इथे आपण डिव्हिजन साइन राईट केलं होतं, इथे आपल्याला मल्टिप्लाय साइन राईट करायचं आहे. आणि 5 4 जार 20 येणार, -20 येणार आणि 7 4 जार 28 येणार. सो इथे आता हा फ्रॅक्शन इथे घेतलेला आहे आपण. हा पण एक फ्रॅक्शन फॉर्ममध्येच आहे, न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये आहे. आता ह्या फ्रॅक्शनला आपण कोणत्या नंबरने डिव्हाइड करणार तर आपल्याला -5/7 हे आन्सर मिळणार. तर आपण त्या फ्रॅक्शनला 4 ने डिव्हाइड करणार तेव्हाच हा नंबर आपल्याला मिळणार. सो 4 ने आपण 20 ला डिव्हाइड केलं तर -5 येणार, कारण इथे मायनस साइन आहे म्हणून इथे पण मायनस. आणि 4 ने आपण 28 ला डिव्हाइड केलं तर आपल्याला 7 मिळणार आहे. ओके. ह्या साईडला हे आपलं रफ वर्क आहे. आपला आन्सर मिळालेला आहे हे आपल्याला 3 डिव्हिजन इंटिग्रल मिळालेले आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 4 आहे. द फिश इन द पॉन्ड बिलो कॅरी सम नंबर, चूज एनी 4 पेअर अँड कॅरीड आउट 4 मल्टिप्लिकेशन विथ दोज नंबर. नाव चूज 4 अदर पेअर अँड कॅरीड आउट डिव्हिजन विथ दिस नंबर. इथे आपल्याला या क्वेश्चनमध्ये एक फिश टँक दिलेला आहे आणि तिथे फिश टँकमध्ये काही नंबर्स दिलेले आहे. त्या नंबर्समधील आपल्याला अशा पेअर फाइंड करायच्या आहे. त्याचे आपल्याला 4 मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल्स आणि 4 डिव्हिजनचे एक्झाम्पल्स बनवायचे आहेत. ओके. सो इथे फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल दिलेला आहे. वन एक्झाम्पल मल्टिप्लाय आणि सेकंड एक्झाम्पल डिव्हिजन दिलेला आहे. बघा इथे फिश पॉइंटमधून -13 आणि -15 हे मल्टिप्लिकेशनला घेतलेले आहे तर 195 आन्सर आलेला आहे. आणि त्याच फिश पॉइंटमधून सेकंड नंबरची पेअर डिव्हिजनची दिलेली आहे -24/9. -24/9 ह्यांना डिवाइड केलं तर काय आन्सर येणार आहे? -8/3. ओके. सो बघा या फिश पॉइंटमधून आपल्याला असे काही नंबर्सच्या पेअर बनवायच्या आहे. त्या मल्टिप्लिकेशनच्या असायला पाहिजे 4 पेअर्स आणि 4 पेअर्स ह्या डिव्हिजनच्या असायला पाहिजे. ओके. सो आपण फर्स्ट ऑफ ऑल मल्टिप्लिकेशन पेअर घेणार आणि सेकंड डिव्हिजन पेअर घेणार. ओके. सो फर्स्ट पेअर घेत आहे -13 मल्टिप्लाय 8 इज इक्वल टू. ओके. इथे मायनस घ्यायचं आहे. -13 मल्टिप्लाय -8. सो बघा इथे क्वेश्चनमध्ये आपल्याला एक फिश पॉइंट दिलेला आहे ना, हा -13 नंबर आहे इथे आणि इथे -8 नंबर आहे. ह्या दोन नंबरचे आपण इथे मल्टिप्लिकेशन करणार आहे. ओके. 8 3 जार 24, इथे 4 कॅरी आला 2, 8 1 जार 8, 8 प्लस 2 10 आणि दोन्ही नंबरला साइन मायनस आहे. सो मायनस मायनस आन्सरला साइन येणार आहे प्लस. ही आहे फर्स्ट पेअर. आता सेकंड पेअर घेणार आहे आपण 12 मल्टिप्लाय बाय 9. बघा इथे 12 आहे, +12 आणि +9 हे दोन नंबर आपण फिश टँकमधून चूज केलेले आहे. सो इथे 12 मल्टिप्लाय बाय 9, 12 9 जार 108 आणि कोणत्याही नंबरला साइन नाही म्हणून इथे साइन तेच येणार आहे प्लस, म्हणजे याचा आन्सर येणार आहे 108. हे आन्सर आहे फर्स्ट अँड सेकंड पेअर. थर्ड पेअर इथे आहे 41 मल्टिप्लाय बाय -15. ओके. बघा इथे +41 आहे आणि -15 आहे. ओके. +41 आणि -15 ही पेअर बनवलेली आहे. 41 मल्टिप्लाय बाय 15, 5 1 जार 5, 5 4 जार 20, इथे 20.
1 1 जार 1, 4 1 जार 4, इथे 5 1 आणि 2 + 4 6. सो आन्सर मिळालेला आहे 615. आणि इथे 41 प्लसमध्ये आहे, 15 हा मायनसमध्ये आहे. प्लस मायनस मायनस, बिकॉज इथे डिफरंट साईन आहे ना, डिफरंट साईन असल्यास आन्सरला आपल्याला मायनस द्यायचं असते आणि सेम साईन असल्यास प्लस द्यायचं असते. ओके, फोर्थ पेअर घेणार आता. -27 मल्टिप्लाय -18. 27 मल्टिप्लाय बाय 18 आपण करणार आहे. 8 7 जा 56, इथे 6 कॅरी 5, 8 2 जार 16, 16 + 5 21. ओके, इथे 0, 7 1 जार 7, 2 1 जार 2, इथे 6 + 0 6, 1 + 7 8, 2 + 2 4. सो आन्सर मिळालेला आहे 486. आणि इथे सेम साईन आहे ना, इथे मायनस मायनस सेम साईन आहे. सेम साईन असलं तर आपल्याला प्लस साईन द्यायचं असते. ओके, सो मायनस मायनस इथे आन्सरला प्लस साईन येणार. ह्या 4 पेअर आपण मल्टिप्लिकेशनच्या फाइंड केलेल्या आहे. अशा जर तुम्हाला मल्टिप्लायच्या कितीही पेअर फाइंड करायला सांगितल्या ना क्वेश्चनमध्ये, तर तुम्ही कोणताही नंबर घ्यायचा आहे फिश टँकमधून आणि त्यांची मल्टिप्लिकेशन करायची आहे. ओके, नेक्स्ट आता इथे आपण पेअर ऑफ डिव्हिजन घेणार. सो पेअर ऑफ डिव्हिजनमध्ये फर्स्ट पेअर घेणार आपण -15 डिवायडेड बाय -18. सो या फॉर्ममध्ये राईट करून घेऊ. -15 डिवायडेड बाय -18. हे नंबर सर्व आपण बुकमध्ये दिलेला जो क्वेश्चन आहे, ह्या क्वेश्चनमध्ये जो फिश टँक इथे दिलेला आहे ना, ह्याच फिश टँकमधले हे नंबर आपण इथे घेत आहे. ठीक आहे, सो हे डिव्हिजन फॉर्ममध्ये राईट केलेलं आहे. आता इथे आपण या 15ला आणि 18ला किती नंबरने डिवाइड करू शकतो किंवा हे बघायचं आहे तुम्हाला. 15 आणि 18 दोन्हीही नंबर हे एकाच टेबलमध्ये यायला पाहिजे. सो हे 3च्या टेबलमध्ये येतात, 3ने डिव्हिजिबल आहेत म्हणून इथे मी 3ने डिवाइड करत आहे दोन्ही नंबरला. 3च्या टेबलमध्ये 15 हा 5 नंबरला येतो म्हणून इथे 5, आणि इथे मायनस आहे सो इथे मायनस, आणि इथे 3च्या टेबलमध्ये 18 हा 6 नंबरला येतो म्हणून इथे 6, आणि इथे मायनस साईन आहे तर इथे मायनस. आता बघा इथे मायनस इथे मायनस सेम साईन आहे ना, सेम साईन असल्यास आन्सरला पण प्लस साईन जात असतं. ओके, म्हणून हे साईन प्लस येणार, यांचा आन्सर प्लसमध्ये येणार 5/6. सेकंड पेअर घेणार आहे इथे आपण -28 डिवायडेड बाय 12. सो याला डिव्हिजन फॉर्ममध्ये या प्रकारे पण आपण राईट करू शकतो ना, -28/12. आता 28 आणि 12 हे कोणत्या एका टेबलमध्ये येणार का? 4च्या टेबलमध्ये येतात. ओके, 4ने हे दोन्हीही नंबर डिव्हिजिबल आहे. सो इथे मी डिव्हिजन फॉर्ममध्ये ह्या प्रकारे राईट करते. बघा इथे आपण डिव्हिजन फॉर्ममध्ये राईट करत आहे ना 4, सो न्यूमरेटरला डिव्हिजन आहे 4, सो डिनॉमिनेटरला पण 4नेच डिव्हाइड करायचं आहे. ओके, 4च्या टेबलमध्ये 28 हा किती नंबरला येतो? 7 नंबरला. 4 7 जा 28, आणि इथे मायनस साईन आहे म्हणून इथे मायनस साईन द्यायचं. आणि 4च्या टेबलमध्ये 12 हा 3 नंबरला येतो, 4 3 जा 12 म्हणून इथे 3. ओके, आन्सर काय मिळालेला आहे? -7/3. ही सेकंड पेअर आहे. थर्ड पेअर -13 डिवायडेड बाय 13 घेऊ शकतो आपण. -13/13. 13 आणि 13 यांना आपण ऑब्व्हियसली 13नेच डिव्हाइड करू शकतो, कारण दोन्हीही 13च्याच टेबलमध्ये ना. 13 1 जार 13, 13 1 जार 13, आणि इथे मायनस साईन आहे ना म्हणून इथे मायनस साईन. आणि इथे बघा 1ने आपण 1ला डिव्हाइड केलं तर आन्सर 1 येणार आहे, आणि इथे मायनस साईन आहे ना म्हणून आन्सरला पण मायनस साईन द्यायचं, म्हणजे ह्या डिव्हिजनचा आन्सर आपल्याला -1 मिळालेला आहे. फोर्थ पेअर घेणार आहे आपण -27 डिवायडेड बाय 24. -27/24. दोन्हीही नंबर कोणत्या नंबरचे मल्टिपल आहे? 3 नंबरचे मल्टिपल आहे, म्हणजे 3च्या टेबलमध्ये येतात दोन्हीही नंबर, म्हणून इथे 27 हा 3च्या टेबलमध्ये किती नंबरला येतो? 9 नंबरला, आणि इथे मायनस साईन आहे म्हणून इथे मायनस, आणि 24 हा 8 नंबरला येतो 3च्या टेबलमध्ये म्हणून इथे 8, म्हणजे आन्सर मिळालेला आहे -9/8. अशा आपण डिव्हिजनच्या 4 पेअर, मल्टिप्लिकेशनच्या 4 पेअर राईट केलेल्या आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा पेअर राईट करायच्या असतील ना, तर आणखी तुम्ही या फिश टँकमध्ये जे पण नंबर दिलेले आहे ते नंबर चूज करून तुम्ही अशा पेअर बनवू शकता. ओके, आय होप तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस सेट व्यवस्थित समजला असेल. तुम्हाला प्रॅक्टिस सेट नीट समजला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक करा,
आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.